parent produced after self fertilization, है ना, produced after self fertilization. So this is the definition of pure line. So today we will going to discuss the definition of pure line. An individual or group of individuals. Group of individuals means population. Group of individual means population, which is homozygous or true breeding for one or more traits constitutes pure line, that is the plant which breeds true for particular character. It is descendant of single homozygous parent produced after self fertilization. आता ही झाली डेफिनेशन. या डेफिनेशनला आपण एक्सप्लेन करू. प्युअर लाईनचा अर्थ होतो होमोझायगस. होमोझायगस म्हणजे तुम्हाला माहिती आहे एका पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये आयडेंटिकल जीन्स असतात त्याला आपण म्हणतो होमोझायगस, जी डेफिनेशन आपण याच्या आधीच्याच पिरियडमध्ये डिस्कस केली आहे. प्युअर लाईन म्हणजे ॲन इंडिव्हिज्युअल, कुठलाही असा इंडिव्हिज्युअल ऑर किंवा ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल. ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजेच काय, पॉप्युलेशन, विच इज होमोझायगस, जे होमोझायगस आहे. होमोझायगस म्हणजे विच इज होमोझायगस ऑर ट्रू ब्रीडिंग, विच इज होमोझायगस ऑर ट्रू ब्रीडिंग फॉर वन ऑर मोर ट्रेट्स. एखादा इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे पॉप्युलेशन जर कोणत्याही एका कॅरेक्टरसाठी किंवा अनेक कॅरेक्टरसाठी जर ते होमोझायगस असतील तर त्यापासून जी बनेल दॅट इज कॉल्ड एज प्युअर लाईन. त्यांनाच काय म्हणतो आपण, प्युअर लाईन. किंवा दॅट इज द प्लांट विच ब्रीड्स ट्रू फॉर पर्टिक्युलर कॅरेक्टर. एखादं प्लांट आहे जे पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी ब्रीड्स ट्रू म्हणजे जर ते प्लांट जर सारखे गॅमिट्स तयार करत असेल, आयडेंटिकल गॅमिट्स तयार करत असेल तर आपण त्या प्लांटला काय म्हणतो, होमोझायगस प्लांट म्हणतो. जरा लक्ष द्या. जर एक प्लांट आहे, याचं एक्झाम्पल घेऊन आपण याचं स्टडी करू. हे प्लांट टॉल आहे. टॉल आहे म्हणजे हा टॉल हा झाला एक ट्रेट, आणि या प्लांटच्या ज्या सीड्स आहेत त्या येलो कलरच्या आहेत. हा झाला एक ट्रेट. मी काय म्हटलं इथे, मोअर ट्रेट्स. वन ट्रेट्सचं आपण नंतर घेऊ, पहिले मोअर ट्रेट्सचं घेऊ आपण. तर जर या प्लांटमध्ये कॅपिटल टी टॉलसाठी असेल आणि कॅपिटल वाय हे येलो कलर ऑफ सीडसाठी असेल तर हे जे प्लांट आहे, हे जे इंडिव्हिज्युअल आहे, हे या दोन ट्रेट्ससाठी काय आहे, प्युअर आहे. कोणते दोन ट्रेट्स, तर टॉल स्टेम आणि येलो कलर ऑफ सीड, हे दोन ट्रेट्ससाठी काय झालं, प्युअर झालं. इट्स ब्रीड ट्रू. आता हे याच्यामध्ये ट्रू ब्रीडिंग होईल जेव्हा हे प्लांट गॅमिट बनवेल, तेव्हा सगळ्याच गॅमिटमध्ये जेवढेही गॅमिट्स बनतील प्रत्येक गॅमिटमध्ये काय असेल, कॅपिटल टी टॉलसाठी आणि कॅपिटल वाय येल्लोसाठी. झालं. म्हणजे हे आता एकापेक्षा जास्त कॅरेक्टरचं आपण एक्झाम्पल घेतलं. मी म्हटलं ना की विच ब्रीड्स काय म्हटलं, होमोझायगस ऑर ट्रू ब्रीडिंग फॉर वन ऑर मोर ट्रेट्स. मी इथे मोर ट्रेट्सचं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला हे सांगितलं. आता मी तुम्हाला दुसरं पण एक एक्झाम्पल सांगते. जसं जर हे प्लांट आपण एक कॅरेक्टर कन्सिडर केलं आणि जर हे प्लांट डॉर्फ आहे, डॉर्फनेस तर नेहमी ट्रूच राहते, ते तर रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे, त्यामुळे होमोझायगस राहतात रिसेसिव्ह कॅरेक्टर. जर या प्लांटमध्ये या प्लांटमध्ये जे पॉड आहे, पॉडचा शेप जर इन्फ्लॅटेड आहे, इन्फ्लॅटेड म्हणजे अशा प्रकारच्या पॉड आहेत, आणि या शेपसाठी इन्फ्लॅटेडसाठी कॅपिटल आय स्मॉल आय पण असू शकतो आणि कॅपिटल आय
असे सुद्धा जिनोटाइप्स असू शकतात. कॅपिटल आय स्मॉल आय आलं तरीसुद्धा त्याची जी पॉड आहे ती इन्फ्लॅटेडच होईल, कारण हे कॅरेक्टर काय आहे, डॉमिनंट आहे. हे कॅरेक्टर काय आहे, रिसेसिव्ह आहे. स्मॉल आय हा कन्स्ट्रिक्टेड पॉड शेपसाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि कॅपिटल आय हा इन्फ्लॅटेड पॉड शेपसाठी रिस्पॉन्सिबल आहे. जर एखाद्या प्लांटमध्ये कॅपिटल आय असं कॉम्बिनेशन आलं तरीसुद्धा त्या प्लांटची जी पॉड आहे ती इन्फ्लॅटेडच राहील. आणि जर एखाद्या प्लांटमध्ये कॅपिटल आय स्मॉल आय असं जिनोटाईप आले, असे कॉम्बिनेशन आलं तरीसुद्धा त्या प्लांटच्या ज्या पॉड आहेत त्या इन्फ्लॅटेडच राहतील, कारण की कॅपिटल आय हा जो आहे हा डॉमिनंट आहे आणि स्मॉल आय हा काय आहे, रिसेसिव्ह आहे. डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस होण्यासाठी एक जीन पुरेसा असतो, त्याचा अल्टरनेटिव्ह जीन प्रेझेंट असतानासुद्धा हा एक्सप्रेस होतो. आणि रिसेसिव्ह म्हणजे त्याला आयडेंटिकल पाहिजे. जेव्हा स्मॉल आय असं कॉम्बिनेशन येणार तेव्हाच हे का याला जे पॉड लागतील त्या कन्स्ट्रिक्टेड असतील. तर आपला प्रश्न आहे होमोझायगस प्युअर. जर ह्या प्लांटमध्ये असं कॉम्बिनेशन असेल इन्फ्लॅटेड पॉडसाठी कॅपिटल आय तर आपण या प्लांटला म्हणू प्युअर लाईन. काय म्हणू आपण या प्लांटला, प्युअर लाईन होमोझायगस. पण जर या प्लांटमध्ये पॉड शेपसाठी कॅपिटल आय स्मॉल आय असेल तर आपण याला प्युअर लाईन म्हणू शकत नाही, कारण हे ट्रू ब्रीडिंग नाही. याच्यापासून जे गॅमेट्स बनतील ते दोन प्रकारचे बनतील. अर्ध्या गॅमेटमध्ये पॉड शेपसाठी कॅपिटल आय राहील, अर्ध्या गॅमेटमध्ये पॉड शेपसाठी स्मॉल आय राहील. पण ह्याला ट्रू ब्रीड म्हणू शकतो, कारण की सगळ्याच गॅमेट्समध्ये पॉड शेपसाठी काय राहणार, कॅपिटल आय. इतकं क्लिअर झालं. तर पुन्हा एक वेळा डेफिनेशन वाचूया. ॲन इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे पॉप्युलेशन विच इज होमोझायगस ऑर ट्रू ब्रीडिंग फॉर वन ऑर मोर ट्रेट्स. मी तुम्हाला वन ट्रेटचं एक्झाम्पल घेऊन समजून सांगितलं. मोर ट्रेटमध्ये हे दोनचं कॉम्बिनेशन घेऊन समजून सांगितलं. अँड दॅट कन्स्टिट्यूट्स प्युअर लाईन. आपण त्या सगळ्या इंडिव्हिज्युअलला काय म्हणू, प्युअर लाईन म्हणू. होमोझायगस म्हणजेच काय, प्युअर लाईन. दॅट इज द प्लांट विच ब्रीड्स ट्रू फॉर पर्टिक्युलर कॅरेक्टर. जसं हे प्लांट या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी पॉड शेपसाठी ट्रू ब्रीडिंग करत आहे. हे जे प्लांट आहे हे या दोन कॅरेक्टरसाठी मोर ट्रेटसाठी काय आहे, ट्रू ब्रीडिंग करत आहे. याच्यानंतर खालचं सेंटेन्स फार इम्पॉर्टंट आहे की इट इज डिसेंडंट ऑफ सिंगल होमोझायगस पॅरेंट प्रोड्यूस आफ्टर सेल्फ फर्टिलायझेशन. हे पण मी तुम्हाला समजून सांगते आहे, इथे एक्सप्लेन करते आहे. इथे हे होमोझायगस प्लांट कसं तयार होऊ शकतं, हे सेल्फ पॉलिनेशन आणि सेल्फ फर्टिलायझेशननी तयार होणार. जसं एक प्लांट आहे टॉल प्लांट जे आहे हे प्युअर आहे. म्हणजेच हे टॉल प्लांट प्युअर आहे म्हणजेच काय, हे होमोझायगस आहे. आता प्युअर आहे, होमोझायगस आहे म्हणजेच काय, तर यामध्ये टॉलसाठी आहे कॅपिटल टी. यामध्ये टॉलसाठी काय आहे, कॅपिटल टी. हे प्लांट हे जे फ्लावर आहे, या प्लांटचे जे फ्लावर आहे ते आहे बायसेक्शुअल. यामध्ये पॉलिनेशन होतं आहे सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट इनटू सेल्फ फर्टिलायझेशन. त्याच फुलाचे पोलन ग्रेन्स त्याच फुलाच्या स्टिग्मॉर डिपॉझिट होतील आणि त्याच फुलामधला मेल गॅमीट त्याच फुलातल्या फिमेल गॅमीटला काय करेल, फर्टिलाइज करेल. दुसरा मेल गॅमीट किंवा दुसरे पोलन ग्रेन्स इथे येणार नाही. मग हे जे प्लांट आहे हे जे गॅमेट्स बनवतील, दोन प्रकारचे बनतील गॅमेट्स. सगळ्या गॅमेट्समध्ये टॉलसाठी कॅपिटल टीच राहील, दुसरा काहीही राहणार नाही, कारण हे काय आहे, ट्रू ब्रीडिंग आहे. समजलं, प्युअर आहे, होमोझायगस आहे हे प्लांट. मेल गॅमेटही कॅपिटल टीवाला आणि फिमेल गॅमेटही काय आहे, कॅपिटल टीवाला. मेल गॅमेटमध्ये टॉलसाठी कॅपिटल टी आणि फिमेल गॅमेटमध्ये टॉलसाठी कॅपिटल टी. सेल्फ पॉलिनेशन होणार. मेल गॅमेट्स जे आहे, पोलन ग्रेन्स जे आहे, स्टिग्मा डिपॉझिट होणार. पोलन ग्रेन्समध्ये मेल गॅमेट तयार होतात आणि स्टिग्मा स्टाईल आणि जी ओव्हरी असते खाली, ओव्हरीमध्ये जो ओव्ह्यूल असतो त्यामध्ये फिमेल गॅमेट्स तयार होतात. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होणार, यापासून तयार होणार झायगोट. आणि या झायगोटपासून जो प्लांट डेव्हलप होणार तो प्लांट कसा असणार, टॉल. कसा टॉल, प्युअर टॉल. म्हणजे जे प्युअर होमोझायगस जे प्लांट आहे, हे होमोझायगस प्युअर प्लांट कसे डेव्हलप होतात, हे सिंगल पेरेंटपासून डेव्हलप होतात. सिंगल पेरेंट. पण जर का हा पेरेंट कॅपिटल टी आणि स्मॉल टी वाला असता
हा पेरेंट जर कॅपिटल टीवाला स्मॉल टीवाला म्हणजे याच्या हा टॉल असता आणि याच्यामध्ये एक जीन कॅपिटल टी आणि एक जीन जर स्मॉल टी असता तर याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊन याच्यामध्ये सेल्फ फर्टिलायझेशन होऊन याच्यापासून आपल्याला हे कशा प्रकारचे मिळू शकले असते, याच्यामध्ये आपल्याला प्युअर टॉल पण मिळू शकले असते आणि हायब्रिड टॉल पण याच्यापासून मिळू शकले असते. म्हणजे याच्यामध्ये कॅपिटल टी पण कॉम्बिनेशन असू शकलं असतं आणि कॅपिटल टी स्मॉल टी. आपला हा प्रश्नच नाही. आपल्याला प्युअर जे प्लांट आहे, प्युअर प्लांट म्हणजे होमोझायगस प्लांट हे कसं मिळतं तर हे सिंगल पॅरेंटपासून मिळतं. कशापासून मिळतं? हे सिंगल पॅरेंटपासून. सिंगल पॅरेंट तोही पॅरेंट कसा असला पाहिजे? होमोझायगस. सिंगल होमोझायगस पॅरेंट असेल आणि त्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन जर होत असेल, याच्यामध्ये जर क्रॉस पॉलिनेशन झालं असतं, क्रॉस पॉलिनेशन जर झालं असतं याच्यामधले असे होऊ शकलं असतं क्रॉस पॉलिनेशनमध्ये त्याच्यामध्ये मेल गमेट कॅपिटल टीवाले आणि जर दुसरीकडून म्हणजे समजा हे फिमेल गमेट म्हटलं असतं आपण कॅपिटल टीवाले, मेल गमेट जर स्मॉल टीवाले आले असते तर आपल्याला इथे कोणतं कॉम्बिनेशन मिळालं असतं? कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणून आपण याच्यामध्ये सेल्फ फर्टिलायझेशनच झालं पाहिजे. कोणतं फर्टिलायझेशन झालं पाहिजे? सेल्फ फर्टिलायझेशन. तर इट इज अ डिसेंडंट. इट इज म्हणजे काय? हे जे प्युअर लाईन आहे किंवा होमोझायगस प्लांट आहे हे कसं मिळतं आपल्याला? इट इज डिसेंडंट. डिसेंडंटचा अर्थ काय होतो? हा जो प्लांट झाला हा याचा डिसेंडंट झाला. हा झाला पॅरेंट. काय झाला? हा पॅरेंट. आणि हा जो आहे हा काय झाला? या पॅरेंटचा हा झाला डिसेंडंट. जसे आपण आपल्या आईवडिलांचे काय कोण आहोत? डिसेंडंट आहोत. समजलं बेटा? तर अशा प्रकारे डिसेंडंट आहे हा. इट इज अ डिसेंडंट ऑफ. हा कशाचा डिसेंडंट आहे? हा सिंगल होमोझायगस. काय? सिंगल होमोझायगस पेरेंटचा. आणि प्रोड्यूस आफ्टर सेल्फ फर्टिलायझेशन. कसा तयार होतो हा? प्रोड्यूस आफ्टर सेल्फ फर्टिलायझेशन. इट इज फर्स्ट जनरेशन पहिला जनरेशन आहे. इट इज अ फर्स्ट जनरेशन फ्रॉम गिवन मेटिंग between the parents differing in single pair of contrasting character. Single pair of contrasting character. किंवा आपण म्हणू पेरेंट हॅविंग कॉन्ट्रास्टिंग. छोटं झालं, मी मोठं केलं होतं. हॅविंग कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. काय काय झालं? फ्रॉम बिटवीन द प्युअर पेरेंट्स आहे ना. ठीक. नेक्स्ट डेफिनेशन आहे F1 जनरेशन. F1 जनरेशन इट रेफर्स टू फर्स्ट फिलियल जनरेशन. म्हणजे हे पहिलं जनरेशन ज्याला आपण म्हणतो. इट कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस फ्रॉम अ पॅरेंटल क्रॉस. जसं आता इट इज द फर्स्ट जनरेशन फ्रॉम अ गिवन मेटिंग बिटवीन द प्युअर पेरेंट्स हॅविंग कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. जेव्हा प्युअर पेरेंटचा क्रॉस होतो, जसं हा टॉल आहे याच्यामध्ये कॅपिटल टी, नंतर हा डॉर्फ आहे. एक्झाम्पल का घेत आहे? इझी आहे ना, पटकन समजते याच्यावरून. स्मॉल टी यांनी गॅमिट बनवले कॅपिटल टीवाले, यांनी गॅमिट बनवले स्मॉल टीवाले. कॅपिटल टी स्मॉल टी हे झालं F1 जनरेशन. कोणतं जनरेशन झालं हे या जनरेशनमध्ये जेवढे पण प्लांट्स मिळतील आपल्याला, जेवढे पण इंडिव्हिज्युअल्स मिळतील ते सगळे कोणत्या जनरेशनमधले? F1 जनरेशनमधले. तर F1 जनरेशन म्हणजे काय? इट इज द फर्स्ट फिलियल जनरेशन आणि इट कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफस्प्रिंग्स. कळलं का?
एकच प्लांट मिळेल का आपल्याला? नाही, अनेक प्लांट्स मिळतील. तर सगळे प्लांट्स इट कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस फ्रॉम पॅरेंटल क्रॉस. पॅरेंटल क्रॉसपासून मिळणारे सगळे जे ऑफस्प्रिंग्स आहेत ते सगळे कोणत्या जनरेशनमध्ये येतील? फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये. यामध्ये आपल्याला जेवढे म्हणजे ऑफस्प्रिंग्स मिळतील ते सगळे कशामध्ये? फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये आपण त्याला कन्सिडर करू. इट इज द फर्स्ट जनरेशन. फर्स्ट जनरेशन आहे, हे पॅरेंटल जनरेशन आहे, याला पेरेंट्स म्हणायचं. मग याच्यानंतरची ही जी जनरेशन आहे ही झाली फर्स्ट फिलियल जनरेशन. सो इट इज फर्स्ट जनरेशन फ्रॉम अ गिव्हन मेटिंग बिटवीन द प्युअर पेरेंट. दोन्ही पण पेरेंट्स कसे आहे? हे प्युअर आहेत. प्युअर पेरेंटचं मेटिंग झाल्यानंतर, प्युअर पेरेंटचा क्रॉस झाल्यानंतर जे त्यांच्यापासून जे ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस होतील ते सगळे ऑफस्प्रिंग्स म्हणजेच कोणतं जनरेशन? F1 जनरेशन. पण आता जे पेरेंट्स आहे ज्यांच्यामध्ये मेटिंग होत आहे, ज्यांच्यामध्ये क्रॉस होत आहे, त्यांच्यामध्ये त्यांची काय पिक्युलॅरिटी आहे? तर काय वैशिष्ट्य आहे त्यांचं? हॅविंग कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स. त्या पेरेंटमध्ये कसे कॅरेक्टर्स आहेत? कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत. कंट्रास्टिंग म्हणजे आता टॉलचा क्रॉस केला तसं नाही, एक टॉल आहे आणि दुसरं काय? डॉर्फ आहे. पण असंही नाही की हा टॉल कॅपिटल टी स्मॉल टीवाला आहे आणि हा डॉर्फ स्मॉल टीवाला, असंही नाही. काय म्हटलेलं आहे? प्युअर. म्हणजे हाय प्युअर असला पाहिजे आणि हा सुद्धा पेरेंट कसा असला पाहिजे? प्युअर. समजला का बेटा? तर इथे संपली ही डेफिनेशन.